श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपली सगळी कामं वगैरे करून झालेली आहेत आणि जे नेहमीचं काम आहे ते म्हणजे ब्लाऊज शिवणे. तर आजही मला अर्जंटमध्ये 2 ब्लाऊज द्यायचे होते. तर सकाळी आतापर्यंत 2 शिवून झालेले आहेत माझे आणि काम करून घेतले आणि ते 2 ब्लाऊज तयार आहेत आणि हे आता मी कटिंग करून घेणार होते. कारण हेही म्हणजे कसं असतं, एक दिवस म्हणलं ना की बाबा हे 2 दिवसापूर्वी त्या ताईने टाकले, तेव्हा मला बोलले की लागणार नाही, 2-3 दिवसांनी द्या. आणि मग जे अर्जंट होते ते मी काढले आणि हे 2 मात्र राहिले होते. हे बिगर अस्तरचे आहेत. म्हणजे पीस तर इतके भारी होते ना, तर त्यामुळे त्या घट्ट होते एकदम आणि छानही होते. तर त्या ताई मला बोलल्या की लावायची गरज आहे का अस्तर. तर म्हटलं काही गरज वाटत नाही, कारण खूप छान ब्लाऊज पीस होते हे आणि मलाही खूप आवडले होते. तर यामुळे याला काही अस्तर वगैरे काही लावायचं नाही आहे. आणि अचानक त्यांनी फोन केला की ताई मला ही ब्लाऊज आजच लागते. तर मी अर्धवट एक ब्लाऊज शिवला आणि एक अर्धवट ठेवला आणि म्हणलं लागतो आहे अर्जंट, कारण ह्यांनी अगोदरच टाकले होते माझ्याकडं. आणि मी त्यांना विचारलं पण होतं बरं का, तुम्हाला कधी अर्जंट पाहिजेत का, कधी लागणार आहेत. तर त्या बोलल्या की निवांत सेवा. आणि आज अचानक कॉल केला. बरं म्हणलं चला आहे आपल्याकडं वेळ, तर हे मला अर्जंटमध्ये द्यायचे होते. आणि मग याची काय झालं ना, मापं वगैरे टाकून घेतली आणि नंतर लक्षात आलं की अरे आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता. म्हणजे बघा, ह्या काही गडबडीच्या कामामध्ये एक काम करायला गेलं तर दुसरं विसरून जाते आणि दुसरं करायला गेलं तर तिसरं विसरून जाते. हे माझ्यासोबत अक्सर म्हणजे काय वारंवार घडत असतं. म्हणजे डोकंही एक झालेलं आहे, त्यामध्ये ताण तणाव टेन्शन आणि बाकीचे कामं हे हजर झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक काम हे करायचंच आहे. तर असो चला, म्हणजे होईल तितकं तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जेवढं माझ्याच्याने शक्य आहे तेवढं मी करते. आता जेवढं आहे एवढंच होत आहे, याच्यापेक्षा जास्त तर आता काहीही करू शकत नाही आहे. तरी त्या ताईला बोलले मी, तुम्ही रात्री जर कॉल केला असता मला तर कमीत कमी रात्री मी याची कटिंग तरी करून ठेवली असती आणि सकाळी उठले ना की पहिले हेच ब्लाऊज शिवायला घेतले असते. तर त्यांनी फोन केला 12 वाजता आणि बरं म्हणलं बरं ठीक आहे, आता 12 वाजता म्हणलं तरी हे शिवायला बसले ना मी, तर 5 वाजेपर्यंत ब्लाऊज माझे कटिंग करून होतील शिवून. पण तेच ना की सकाळी सकाळी जे काम उरकायचं आहे, म्हणजे अर्जंट असं ते सकाळी सकाळी घेतलं की होऊन जातं. पण ह्याचं असं तसं नाही. तर चला, असं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ह्याला जर त्या ताई म्हणल्या असं ना अजूनही मला अर्जंट नाही आहे, तर मी ह्याला अजून हप्ता घालत होते. हे मात्र माझं ठरलेलंच आहे, कारण मी अर्जंट म्हणलं की खूप पटकन देते. म्हणजे लगेच त्या जर बोलल्या मला सकाळी आणून दिलं, बोलल्या संध्याकाळी पाहिजे, तर मी संध्याकाळी देते त्यांना बरोबर. पण तर त्या जर म्हणल्या थोडंसं मला आरामात पाहिजे, थोडं स्लो पाहिजे, मग ते 15 दिवसही राहतात, 8 दिवसही राहतात आणि 10 दिवस आहे. जोपर्यंत त्यांचा परत फोन येत नाही की मला अर्जंटमध्ये उद्याच ब्लाऊज पाहिजे, तोपर्यंत मी त्याला काही हात लावत नाही. आणि हे बऱ्याच वेळा माझ्यासोबत घडतं. माझ्याकडनं एक ब्लाऊज तर असं होतं की मी त्याला शिवलं होतं, साडी होती त्याची पिको फॉलला, त्या साडीला पिको फॉल हे सगळं केलं आणि त्या ताईंना शिवताना सांगितलं होतं मला त्या ताईंनी की बाई मला अर्जंटमध्ये पाहिजे आहे द्या ताई. तर मी हो बोलले. आणि नंतर काय झालं ना, त्यांचं त्या जिथं जाणार होत्या तिथं जाण्याचं त्यांचं कॅन्सल झालं. मग त्यांनी मला सांगितलं की ताई निवांत ब्लाऊज होऊ द्या, आमचं कॅन्सल झालेलं आहे जायचं, साडीही निवांत होऊ द्या. पण काय झालं तर साडीला फॉल लावला होता, पिको लावला होता, साडी तयार होती आणि ब्लाऊजला फक्त आणि फक्त हुकं लावायची होती. आणि मी काय ठरवलं होतं ना की दुसरा एक माझ्या हातामध्ये ब्लाऊज होता, म्हणलं ह्याचं हा शिवून झाला की ह्याला लगेच हुकं लावून घ्यायचे. त्या अगोदर त्या ताईंचा फोन आला. ते ब्लाऊज कमीच कमी माझ्याकडं 15 दिवस होतं फक्त हुकं लावण्यासाठी. आणि नंतर तर माझ्या लक्षातही नाही की ह्याला हुकं लावायचे राहिलेत आणि द्यायचं राहिलेलं आहे. परत त्या ताईचा फोन आला आणि म्हणे ताई झाले का ब्लाऊज. मग म्हटलं तुमचं ब्लाऊज तर तयार झालेलं आहे. मग त्या आल्या आणि तो बघतात तर काय हुकंच नाही लावलेली. अरे देवा, म्हणलं ह्याला हुकं राहिली होती लावायची. आणि मग त्या ताईंना बसवून घेतलं आणि त्यांच्याशी गप्पा मारत त्या ब्लाऊजला हुकं लावली. असं माझं बरंच वेळेस असा एवढा गोंधळ होतो ना, खरंच लईच कधी टेन्शन येते की असं का होतं माझ्याबरोबर. होतं बरं का, बऱ्याच वेळा होतं माझं असं. म्हणजे एक करते आणि दुसरं विसरून जाते, अशी कथा आहे. आणि आजही तसंच झालं. मला व्हिडिओ बनवायचा होता आणि मापं टाकायच्या वेळेस बरोबर ते माझ्या लक्षात नाही. अगोदर मापं वगैरे टाकून घेतले आणि नंतर बाकीचं केले. आणि पीस म्हणाल तर मला खूप आवडलं होतं. मी घेणार आहे बरं का, पण हे त्या ताईंना बोलली आहे मी की कुठून आणले मला सांगा, मला घ्यायचं आहे. आणि मला रेड कलरचं नाही घ्यायचं, पण मला गोल्डन कलरचं घ्यायचं आहे, कारण मला खूप आवडलं ते, एकदम भारी होतं. आणि त्या ताईंनी दोन्ही पीस तसेच आणले होते. हाही खूप भारी होता, पण हा दुसऱ्या ताईंचा होता, ह्यांचा नव्हता. तर ह्याचं मात्र ब्लाऊज मी जवळ घेऊन बसले होते. म्हणलं ह्याचं तरी दाखवावं, त्याचं तर गेले विसरून. तर हे बघा, पाहू शकता मी इथं. तुम्ही ह्याचे बटणं वगैरे लावून घेतले तरी चालतील बरं का, पण मी काय बटणं वगैरे लावून घेत नाही, कारण आता मला सवय झालेली आहे, त्यामुळे ब्लाऊजचे बटणं लावून घेत नाही. पण तुम्ही नवीन असाल ना, तर कधीही ब्लाऊज शिवताना आहे ना, त्याचे माप टाकताना त्याचे काय करायचं ना, पुढून बटणं लावून घ्यायचे, म्हणजे ते ब्लाऊज असा फाकत नाही. तर ह्याची उंची आहे ना 13 होती.
तर त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला मिळवायचं असतं, तर 14 इथं उंची घेतलेली आहे मी. मागचा गळा ह्याचा 9.5 होता. तर चला मी याचंही पटापटा माप घेऊन टाकते, कारण खूप लेट झालेला आहे, अर्जंट द्यायचा आहे. 9.5 गळा होता याचा बरं का मागचा. झालेलं आहे ब्लाऊजचं कटिंग आपल्या करून. जेवढे शिवायचे तेवढ्याच कटिंग करून घेतलेलं आहे, बाकीचे मात्र आहेत कारण अर्जंट द्यायचे आहेत हे 2 मला. तर त्याचं कटिंग करून घेतलं आहे. बाहेर म्हणाल तर इतकं छान वातावरण झालं आहे ना, बहुतेक आज पाऊस येतो की काय की एकदम असं आभाळ आलं आहे, मस्त खूप छान वाटायले. आणि आज कपडे पटकन धुवून वाळू घातल्यामुळं वाळलेले आहेत पूर्ण कपडे. माझी आज वाळली, मी आज खुश आहे. खुश म्हणजे काय, एकदम खुश आहे. कपडे वाळले की सगळं खुश. तर चला आता जेवण करून घेते आणि नंतर मशीनवरती बसते. आता वाजलेला आहे 1 ते 1पर्यंत माझी कटिंग वगैरे करून झाली. मशीनवरती बरेच कपडे आहेत कटिंग शिवायचे राहिलेले आहेत. ते काय शिवलेले आहेत, काय राहिलेले आहेत, काय हात सिलायचे आहेत. तर पहिला अगोदर आता खाऊन घेते, अगोदर फोटोबा करते. थोडंसं भूक लागली आता. त्यानंतर जेवण झालं की मग का बाकीचे कामं झालेले आहेत, मग नंतर मशीनवरती बसणार आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.